दीपास किचनमध्ये स्वागत आहे तुमच्या सर्वांचं। मी बनवणार आहे आज काळा मसाला। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। लसूण, मिक्स मसाला, तीळ, शाई जिरा, खसखस, लवंग, काळी मिरी, खोबरं, धने, तेजपत्ता, फूल, दालचिनी, इलायची, मोठी इलायची, सोंठ आणि चक्री फूल, कांदा कापून घेतलेला आहे उन्हाला सुकून, लाल मिरची पावडर, तेल, नुसार मीठ आणि कोथिंबीर। रेसिपीसाठी तयार करूया। त्या तवा घेतलेला आहे, त्याच्यात तेल टाकलेलं आहे। सगळ्यात आधी आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे कांदा तळून घ्यायचा आहे तेलामध्ये, जास्त काळा होऊ द्यायचा नाहीये। त्यानंतर धने टाकायचे तर अशा प्रकारे भाजून घ्यायचे। तर तेजपत्ता आणि फूल टाकायचे। अशा प्रकारे फूल भाजून घ्यायचे। अशा प्रकारे तेजपत्ता भाजून घ्यायचा। त्यानंतर मिक्स मसाला टाकायचा। अशा प्रकारे मिक्स मसाला भाजून घ्यायचा। त्यानंतर ही मसाला टाकायचा। अशा प्रकारे भाजून घ्यायचा हा मसाला। नंतर लसूण, अशा प्रकारे लसूण भाजून घ्यायचा। त्यानंतर खोबरं टाकायचे। अशा प्रकारे खोबरं भाजून घ्यायचे। नंतर तीळ, त्यानंतर खसखस, जिरा, अशा प्रकारे भाजून घ्यायचे। मीठ भाजून घ्यायचे। मीठ अशा प्रकारे भाजून घ्यायचंय। काळा मसाला करायचा आहे म्हणून जास्त मीठ भाजून घ्यायचं नाही। मीठ भाजून घेतल्यानंतर तेल टाकायचे। तर तेल टाकून गॅस बंद करायचे। मिरची पावडर भाजून घ्यायची आहे तेलामध्ये, गॅस बंद करून। गॅस ऑन करून भाजून घ्यायचे। आता अशा प्रकारे लाल मिरची पावडर भाजून घ्यायचे। तेल टाकून स्वच्छ कोथिंबीर धुवून कापून घ्यायचे, ती देखील तेलात भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने कोथिंबीर भाजून घ्यायचे। सगळा गरम मसाला मिक्स करून घ्यायचे। करून घेतल्यानंतर मिक्सरमधनं काढून घ्यायचा मसाला। त्यानंतर ह्याच्यात थोडंसं 2 चम्मच मिरची पावडर टाकायचे। मिरची पावडर टाकून परत मिक्सरमधनं काढून घ्यायचे। अशा पद्धतीने काळा मसाला झालेला आहे आपला। अशा प्रकारे आपला काळा मसाला रेडी आहे। काळा मसाला काढताना गरम मसाल्यासोबत 2-2 चम्मच मिरची पावडर टाकून प्रत्येकी काढून घ्यायची। अशा प्रकारे सगळा मसाला मिक्सरमधनं काढून घेतलेला आहे। घरगुती काळा मसाला घरीच बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे नक्की करा, वर्षभर आपल्या ह्या मसाल्याला काही सुद्धा होत नाही। अशा प्रकारे आपली रेसिपी तयार आहे। धन्यवाद मित्रांनो।